स्क्रीनवरती एक क्वेश्चन दिसतो आहे आणि महत्त्वाचं काय आहे, क्वेश्चन किती मोठा आहे याच्यावरून जज नाही करायचं की आन्सर ऑप्शन कसं येणार. सो आपण बघूया या क्वेश्चनला. एक 10 मजली इमारत, अशा प्रकारे 10 जणांचे नाव दिलेले आहे. प्रत्येकी एक एक मजल्यावरती राहतात, म्हणजे अशा 10 फ्लोअरवरती हे 10 लोक राहणार. शिवा ज्या मजल्यावर राहतो त्याच्या खाली एक मजला सोडून किशन राहतो, म्हणजे अशा प्रकारे येणार. शिवा आणि पवन विषम संख्या असलेल्या मजल्यावर राहतात. आता याच्यामध्ये विषम संख्यावरती आपल्याला डिफाईन केलेलं नाहीये की एक्झॅक्टली कुठे राहणार. संतोष आणि अशोक यांच्या मधल्या मजल्यावर मनोज राहतो, म्हणजे बघा संतोष आणि अशोकच्या मध्ये मनोज राहतो. यश आणि श्रवण हे दोघेही समसंख्या असलेल्या इमारतीवर राहतात. आता मला सांगा याच्यामधली समसंख्या ही आहे, ही आहे, ही आहे, ही आहे, ही आहे. डिफाईन केलेलं नाहीये की एक्झॅक्टली कोण कुठे असणार आहे. आता मला विचारलेलं आहे की अशोक कोणत्या मजल्यावर राहतो. जर आपल्याला एकाची जरी पोझिशन याच्यामध्ये दिलेली असती की 9व्या क्रमांकावर शिवा राहतो किंवा असं दिलेलं असतं तर आपण आन्सर ऑप्शन प्रेडिक्ट करू शकलो असतो. म्हणजे या क्वेश्चन वरून असं समजते की याच्यामध्ये दिलेली माहिती काय आहे, अपूर्ण आहे. म्हणजे आपण या सगळ्यांना कोणालाही बसू शकत नाही. आन्सर ऑप्शन 4. क्वेश्चनच्या डेप्थ वरनं डिसाईड करायचं नाही की क्वेश्चनला सॉल्व्ह करायचं आहे की नाही करायचं आहे. 1 जूनला बरोबर तयार राहायचं आहे की क्वेश्चन कितीही मोठा असू दे, छोटा असू दे, त्याला पहिल्यांदा बघायचं की आन्सर ऑप्शन मी काढू शकते का, मगच त्याला सॉल्व्ह करायचं. सो या टाईपच्या पझल्सचे क्वेश्चन्स मी तुमचे ऑलरेडी युट्यूब वरती घेतलेले आहे. सो थँक्यू सो मच.